मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका व्यक्तीला चाकूने व काठीने मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. ताबडतोब आणि अशी माहिती आम्हाला मिळाल्याबरोबर ताबडतोब पोलीस हे घटनास्थळी गेले. घटनास्थळी जो जखमी होता त्याला ताबडतोब पोलिसांच्या गाडीमध्ये घाटी रुग्णालयात आम्ही भरती केलं होतं. त्यानंतर तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. तर सदरबाबत मयताचे वडील यांनी तक्रार दिल्यावरून मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा हा जो मयत आहे त्याचं नाव आहे किशोर हिवराळे आणि जे आरोपित आहेत सदर गुन्ह्यातले यांना 3 आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे. 3 आरोपींनी जे काही मारहाण केल्यामुळे यात जे पीडित आहे त्याचा मृत्यू झालेला आहे. हे तिघही जे 2 मारणारे आरोपी, तिसरा जो मयत आणि एक तिथे व्यक्ती होता तो अनोळखी जो तक्रार दिलेली होती तो व्यक्ती सोडला तर हे तिघही एकमेकाला ओळखत होते. हे सोबतच असायचे. हे यात यांचे पैशाच्या कारणावरून यांच्यामध्ये जे काही वाद झाले होते त्या वादातून यांचे जे भांडणं झाले त्या भांडणामध्ये लाठी आणि चाकूने मारल्यामुळे जो मयत आहे त्याला गंभीर दुखापत झाली आणि एक्सेस ब्लड फ्लो झाल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे. सदर घटना ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कव्हर झालेली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केलेले आहे. घटनास्थळावरचे जे काही रक्ताचे नमुने आहेत, काठी आहेत ते जप्त केलेले आहे. पुढील तपास चालू आहे. या व्यतिरिक्त म्हणजे पैशाच्या कारणाव्यतिरिक्त इतर काही आणखी वाद होता का, याला इतर कोणते अँगल आहेत का याची तपासणी आम्ही करत आहोत, याचा तपास करत आहोत. सर किती पैशाचा वाद झालेला आहे? यांची पैशाच्या त्यांचे काही देवाणघेवाणीचे चोरून वाद आहे ते जो आता सध्या आणखीन त्याचा तपास सुरू आहे. जी क्लॅरिटी येणं बाकी आहे त्याचा तपास सुरू आहे. आरोपी वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळावर जी सीसीटीव्ही फुटेज मध्ये ही जी घटना आहे इन्स्टंट हिच्यातून घडलेली आहे आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये पूर्ण घटना रेकॉर्ड झालेली आहे. जे घटनास्थळावर झालेले वाद आणि त्यानंतर जी मारहाणीची घटना झाली त्यावरून जे आरोपी निष्पन्न होत आहेत त्या सर्वांना आम्ही अटक केलेली आहे. 3 आरोपी आहेत, तिघांना अटक केलेली आहे. तपासात आणखीन काही निष्पन्न झाल्यास आम्ही आरोपी करू. नाव काय सर? पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, मुकुंदवाडी पोलीस स्टेशन.